थँक यू व्हेरी मच. आलेल्या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. जय बापदेव क्रिकेट संघ पाली व ग्रामस्थ मंडळ पाली आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय नामाभाऊ पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024. जवळ आलो का? चला सामन्याला सुरुवात करा. मी विनंती करेन दोन्ही पंचांना आता विनंती करूया जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत बघा. आर्या ओवले आणि जयदुर्गा रोहिंजन या 2 संघामध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहू शकाल. 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संदेश पाटील बोरले आणि त्यांच्या सर्व टीमचं आपण करूया स्वागत. त्या दरम्यान आपण पाहतोय 40+ जबरदस्त खेळाडू आमचे परम मित्र दीपकभाई शेळके यांचं या ठिकाणी शुभ आगमन. प्रतीक पाटील आणि प्रणय पाटील ही सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी गेली आहे. जिथे राजेंद्र मुंगाजी आपण पाहू शकाल गोलवेच्या मार्कवर. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. मी विनंती करेन टॉस जिंकला पण पहिला आर्या ओवळे संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं रोहिंजन संघाला. आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना किती धावा जमवल्या जातील याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 2 ताकदवर संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होईल सुरुवात. लेट्स प्ले. प्रतीक आणि प्रणव ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवर होता. तिथून 2 धावा आल्या. 2 धावेनं संघाचा अकाउंट. राकेश गायकवाड यांना सुद्धा आपण पाहतोय. रायगड टेनिसचे अध्यक्ष. क्रिकेटचा भरपूर अनुभव आणि आज आपल्या संघासाठी खेळताना त्यांना आपण पाहतोय. एकूण 2 धावांना संघाचा अकाउंट ओपन झालाय. एका बाजूला प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला प्रणव. हे 2 सलामीवीर आपण पाहतो. राजेंद्र यांना आपण पाहतोय गोलच्या मार्कवर. पंचांचा इशारा. इट्स वाईट कॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर होईल. जिथे रोहिंजन संघ बॅटिंग करतोय. 3 धावा धावपलकर आपण पाहू शकाल. टॅप करून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला बीट केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळत असताना रेस लागली होती. अखेरता चेंडूचा होतोय विजय आणि धावा आल्या एकूण या चेंडूवर 4. या 4 धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 7 या धावसंख्येवर. 7 धावा धापलकर. पहिलं षटक मार्गस. एक चौकार जरूर या षटकामध्ये राजेंद्र मुंगाजी यांची आपण पाहिला. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं. कारण दोन्ही संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघ तितके ताकदवर आहेत. दोन्ही संघ बलाढ्य.
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता तितका चालाक गोलंदाज पंचांचा इशारा हा चेंडू वाईट अतिरिक्त धाव मिळेल अतिरिक्त धाब्याने संघ पुढे सरकेल 8 या धावसंख्येवर 8 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय रोमन ट्रॉफी 2024 आणि 25 आज स्पर्धेचा चौथा दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकेवीरासाठी टू व्हीलर बाईक त्यानंतर गोलंदाज फलंदाजासाठी खरं तर स्पोर्ट्स सायकल जी तुम्हाला फिटनेसचे धडे खरं तर देऊन जाईल त्यानंतर ऐवा कॅचसाठी सिलिंग फॅन बॅटच्या मधोमध आलाय चेंडू त्या ठिकाणी सोपा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकानं आणि चेंडू जाऊन पडतोय सीमारेषा पार मिळतील 6 षटकार या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल बिनगडी बाद असताना 14 या धावसंख्येवर पॉवर प्लेच्या षटकामध्ये दादागिरी कशी दाखवायची पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजांचा धुव्वा कसा उडवायचा हे दाखवून दिलंय आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आपण पाहतोय गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यानं सीमारेषा पार चौकार या 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्डात वाढ स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर 18 धावा आपण पाहतो धाव फलकावर पहिले षटक मार्गस्थ आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये खरं तर फलंदाजांचा बोलबाला राहिलाय फलंदाजांना आपली ताकद या ठिकाणी दाखवली आहे की आम्ही कुठल्या दर्जाचे फलंदाज आहोत हे मैदानामध्ये खरं तर सिद्ध करतायत आज संघनायकानं आमच्यावर जबाबदारी टाकली आहे पहिल्या बॅटच्या मधोमध आलाय आता थांबणार नाही असं म्हणतात की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा पूर्णपणे फलंदाजांचा दबदबा राहिलाय आणि वर्चस्व गाजवलंय या पहिल्या षटकामध्ये एकूण धावांचा विचार जर केला तर बिनगडी बाद असताना 24 धाव फलकावर जबरदस्त फलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्या दरम्यान आपण पाहतोय ज्यानं ही पिच बनवली आहे आमचे कमलाकर दादा शेलके यांना सुद्धा आपण विनंती करूया यावं मंचावर जर कोणाला अशी पिच बनवायची असेल तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जरूर करा खूप चांगली खेळपट्टी खरं तर आपण सकाळच्या सत्रापासून पाहिले आहे गोलंदाजांना सुद्धा साथ देते फलंदाजांना सुद्धा साथ देणारी ही खेळपट्टी आपण पाहतो अतिशय मेहनत घेणारे हे व्यक्तिमत्व कमलाकर दादा शेलके यांना आपण पाहतो त्यांचं आपण करूया स्वागत षटक क्रमांक दुसरे एल शक्ती गायकवाड ब्लॉक हॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र खरं तर पहिल्या चेंडूवर आपल्या भात्यातील हा अस्त्र काढलाय गोलंदाजानं शक्तीनं क्रिकेटतील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं यॉर्करचा चेंडू आणि डॉट बॉल चांगला फटका आता सोडणार नाही या मेरिट प्रमाणे खेळ पॉइंटच्या वरतून कव्हरला चेंडू जातोय डीप मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि 4 धावा मिळतील अगदी मनाला विलोभनीय असा फटका पण पाहिला देखना फटका जसं वीरेंद्र सेहवाग पॉइंटच्या वरतून सुरुवात करायचा ऑफ साइड म्हणजे त्याची स्ट्रॉंग झोन होता आणि तशा प्रकारचा हा फटका आपण पाहिला अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे 2 धावा रोखू शकणार नाही आहे या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत होईल वाढ धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनगडी बाद असताना 30 या धावसंख्येवर प्रणव आणि प्रतीक ही जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतो मैदानामध्ये आक्रमक जोडी जर धावा रोखायची असेल तर विकेट घेणं डॉट चेंडू फेकणं आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न बॅटचे इनसाइड जरूर घेतली शॉट थर्ड मॅन मध्ये हा झेल पकडणं गरजेचं होतं हा झेल पकडल्याचा कदाचित एखादा फलंदाज त्या ठिकाणी पास झाला असा प्रणवला आपण पाहतो
शक्ती गायकवाडचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, बॅटच्या मधोमध घेतलाय, टायमिंग केलं आणि मिड विकेटला चेंडू भिरकावून दिलाय, सीमा पार षटकार. खरं तर आता गोलंदाजी करणारा ओवळे संघ आपण पाहतोय, रोहिंजन संघाच्या या फलंदाजांना रोखणं खूप कठीण झालंय. सैराट झाले दोन्ही फलंदाज आणि एकूण धावसंख्येचा आपण विचार जर केला, धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या धावसंख्येवर. खरं तर शक्ती गायकवाडनं पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं गोलंदाजी करत असताना, त्यानंतर क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिला, डीप थर्ड मॅन आणि कव्हर कडे जातोय, कोणीही क्षेत्ररक्षक नाही. गॅप शॉट सिलेक्शन, षटक होईल समाप्त. तिसरं षटक इथे झाले समाप्त, माफ करा दुसरं षटक. 2 षटकांचा पॉवर प्ले आपण पाहिला, पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 अशा दोन्ही षटक इथे समाप्त झाले. आता क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल, जसं तिसरं षटक मार्गस्थ होईल क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. पहिल्या षटकाचा आपण विचार केला 24 धावा कुठल्या गोलंदाजांचा अगदी धुव्वा उडवला. त्यानंतर दुसरे षटक शक्ती घेऊन आला, 16 धावा खर्च केल्या, एकही सफलता नाही. ही सुद्धा रोहिंजन संघाची जमेची बाजू असेल. जयदुर्गा रोहिंजन आणि आर्या ओवळे हे 2 संघ सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. प्रणव पाटील आणि प्रतीक पाटील ही पार्टनरशिप आता तोडावी लागेल. गोलंदाज आपण पाहू शकाल राकेशजी गायकवाड यांना. खरं तर रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि आज आपल्या संघासाठी केले असताना ही पार्टनरशिप तोडण्यात यशस्वी ठरलेत. पहिल्या चेंडूवर राकेश गायकवाड यांना मिळाली सफलता आणि पहिला धक्का लागलाय प्रतीक पाटीलच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक पहिला, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवर. पहिली सफलता आपण पाहतोय राकेश गायकवाड यांच्या नावावर आणि सध्या घडीला आपण पाहतोय ऑस्ट्रेलिया भारताची टेस्ट चालू आहे. 185 मध्ये डाव आटोपला होता भारताचा पहिला आणि दुसऱ्या डावाला सुरुवात झाली ऑस्ट्रेलियाच्या 9 धावा आणि 1 फलंदाज बाद. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न, चेंडूची गती कमी केली. खरं तर कित्येक स्पर्धा आपण पाहिल्या, जो गोलंदाज प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं फेकतो तो गोलंदाज नेहमी यशस्वी ठरतो आणि त्याच प्रकारचं कार्य राकेश गायकवाड यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला स्लोवर 1 डिलिव्हरी यॉर्करचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, धाव मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, पुढे सरकेल 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. सध्याच्या परिस्थिती आपण पाहतो वर्तमान स्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण एकदा राकेश रिवर्स मनवलं होतं, शॉट सिलेक्शन केलं होतं, रिवर्स 6 फटका आपण पाहतोय. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी डीप कव्हर आणि पॉइंट कडे हा चेंडू जातोय. चौकार मिळेल, या 4 धाव्याने संघ जाऊन पोहोचेल 45 या धावसंख्येवर. 45 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये. बॅट्समन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. त्या ठिकाणी आपण पाहतो खरं तर द्वारकानाथ चोरगे असेल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. चौकार आपण पाहिला खरं तर या चेंडूवर आणि त्या ठिकाणी 4 धावा वसूल केल्या फलंदाजांना. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 45. आकू टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करता डायरेक्ट हिट झाला असं कदाचित एखाद्या फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असं. एक चौटी धाव आली, बॅट कट आपण पाहिली.
एक छोटी धाव आपण पाहिली. नजरेसमोरून धाव कशी घ्यायची याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहतो प्रणव आणि विक्रम. बॅटच्या मधोमध जरूर चेंडू आलाय. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल. एका टप्प्यानं चेंडू जाईल वाईड स्ट्रॉंग ऑन आणि मिडविकेटच्या गॅपमधून चौकार. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. या 4 धावेने संघ जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक गडी बाद असताना जयदुर्गा रोहिंजन संघ 50 या धावसंख्येवर. आता खरं तर आर्या वळवे संघाला मेहनत करावी लागेल. मैदानामध्ये कंबर कासावी लागेल. संघर्ष करावा लागेल. कारण धावा रोखणं ह्या गरजेचे असेल. कारण धावसंख्येचा आपण विचार केला तर 50 धावा 18 चेंडूमध्ये कुठल्या गेल्यात. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूमध्ये आणखी धावा किती येतील हा प्रश्नचिन्ह. संघर्ष आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या बाजूनं. पुन्हा एकदा शक्ती गायकवाडला पाचारण केलंय. हे गोलंदाजीच्या मार्कवर 4थं षटक घेऊन आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. आणि या दुसऱ्या स्पेलमध्ये पहिलं स्पेल आपण शक्तीचं पाहिलं होतं. त्या पहिल्या स्पेलमध्ये 16 धावा खरं तर खर्च केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा त्याच्यावर संघनायकानं विश्वास टाकलाय आणि त्या विश्वासाला आता पात्र ठरावं लागेल. शक्तीचा हा पहिला चेंडू उडवलाय बॅटच्या मधोमध. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिलाय सीमा पार. षटकार. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 56 या धावसंख्येवर. 56 धावा रोखाव्या लागतील. आपला निर्णय जरी चुकला असेल तरी चालेल पण त्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे. फिरून केलेला हा फटका आपण पाहतोय. अतिशय क्रिकेटमधील देखणा फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या सीमा रेषेच्या आपण पाहिला. चौकार आलाय. 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल एक गडी बाद असताना 60 या धावसंख्येवर. 60 धावा चांगल्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. रोहिंजन संघ म्हणजे ज्या बाजूला चेंडू येतोय त्या बाजूला खेळ मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आर्या ओळे संघाला. जिथे शक्ती गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवर जिथे आक्रमक फलंदाजी पाहतो. हो क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि हा चेंडू डॉट बॅक टू बॉलर ही संकल्पना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. आणि हा डॉट चेंडू. असे डॉट चेंडू आणि विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील. जर धावा रोखायचे असतील तर डॉट चेंडू आणि विकेट फलंदाजावर दबाव तुम्हाला आणावा लागेल. हाही फटका चांगला आहे. बॅटच्या मधोमध आलाय. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक आणि दर्शक बनलाय क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमा पार. दणदणीत षटकार. प्रणव पाटील आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून हा 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग. प्रणव पाटील मैदानामध्ये तलडोगून उभा आहे. प्रणव पाटील नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये घोंगवत असताना प्रणय पाटीलला कोण थांबवणार याच्याकडे लक्ष लागले. आता शक्ती नाही तर युक्ती वापरावी लागेल. आडव्या बॅटने खेळल्या हेलिकॉप्टर लुक आणि तो चेंडू सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिला सीमारेषेच्या पार. 4 धावा चौकार. 4 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 70 या धावसंख्येवर. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांची धुलाई आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक पवित्रा
हाच निर्णय घेतला या दोन्ही फलंदाजांना. एका बाजूनं प्रतीक बाद झाला, त्यानंतर प्रणव पाटील आणि विक्रम पाटील या दोन्ही फलंदाजांना आपली सामन्याची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि पूर्णपणे या सामन्याला कलाटणी देण्याचं काम केलंय. 70 धावापर्यंत मजल मारली आहे. शक्ती गायकवाडचं हे षटक आपण पाहिलं. या षटकामध्ये सुद्धा प्रणव पाटीलचा आपण विचार केला तर 41 धावावर खेळताना आपण पाहतोय. त्याला या स्पर्धेतील खरं तर अर्धशतक झलकावेल का हा सुद्धा प्रश्नचिन्ह. कारण क्रिकेट म्हटला की जर आणि तर या दोन्ही शब्दांना अंतर नसतं. क्रिकेट म्हटला की अनिश्चिततेने भरलेला खेळ असो. कधीही सरडा जसा परिस्थितीनुसार रंग बदलतो तसा हा खेळ. आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रणवला आक्रमक रवैया घेतलाय मैदानाच्या आतमध्ये. सध्या चौकार षटकारांचं बरसात मैदानाच्या आतमध्ये हाय स्कोर आपण म्हणावं लागेल. 70 धावा, 70 धावा आपण पाहतोय. आणि 78 धावा मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या होत्या. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह जरूर केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडी फंबलिंग पाहायला मिळाली. फक्त धाव सिंगल घेतल्या. एका धाव्याने संघ पुढे सरकेल 71 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला आहे धावफलक सध्याच्या घडीला. शेवटचं आणि अंतिम षटक श्रेयश मुंगाजीच्या हाती सोपवले गेले. डेथ ओव्हरचं षटक आपण पाहतो जेव्हा जेव्हा जसप्रीत बुमराह टाकण्यासाठी येतोय. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा क्षेत्र गोलंदाज. आणि अखेरता हा टिपलाय झेल आणि फलंदाजाचा संपुष्टात आणलाय खेळ. प्रणव पाटीलला आपण पाहिलं खरं तर 41 धाबावर खेळत होता. कुठेतरी असं वाटलं होतं की अर्धशतक झलकावेल की काय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. जर अर्धशतक झलकलं असतं स्पर्धेतील पहिलं अर्धशतक खरं तर प्रणवच्या नावावर लागलं असं. खरं तर 9 धावा दूर राहिला. झेल देऊन माघारी परतला नवीन बॅटर आशिष पाटील आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 4चा हा फलंदाज. आणि विक्रम पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. श्रेयश मुंगाजी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मी मगाशीच उल्लेख केला होता की डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाजी ओळख आपण पाहिली आहे. मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. यॉर्कर चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर त्या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू फलंदाजाकडे उत्तर नव्हतं या चेंडूचं. आणि हा डॉट चेंडू आपण पाहतो यासाठी ओळखला जातोय. खरं तर जसप्रीत बुमराह जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्याचा क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज खेळाडू म्हणतायत की आपण पाहिलं केविन पीटरसन म्हणतो की जो नवीन फलंदाज जसप्रीत बुमराहची गोलंदाजी खेळेल त्याचा पहिल्या चेंडूवर नक्कीच त्याचा मेंदू काम करणं बंद होईल. आणि हा चेंडू आपण पाहतोय स्टेप आउट करून बॅटच्या मधोमध आलाय. आणि क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी चांगला प्रयत्न दाखवला. धावा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि धाव वाचवली गेली आहे. फक्त सिंगल धाव मिळेल. खरं तर 5 धाव वाचवण्याचं काम केलं या क्षेत्ररक्षकानं. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 72 या धावसंख्येवर. 72 ऑन बोर्ड. हो गुडघ्याचा वापर केला होता. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची संख्या डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आणि आपल्यावर टाकले जबाबदारी. संघनायकानं शेवटच्या षटकाची जबाबदारी माझ्यावर का टाकली याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणारा हा गोलंदाज. हो बॅटची टॉप एज जरूर घेतली आहे. एक चोटी धाव रोखली जाणार नाही आहे. 1 धाव मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकताना आपण पाहू शकाल. एकूण 73 या धावसंख्येवर 73. आणि पहिलं सत्र खरं तर या ठिकाणी पूर्वार्ध संपलाय. पहिला अंक इथून समाप्त झालाय. आणि पहिल्या अंकामध्ये फलंदाजी करत असताना
जयदुर्गा रोहिंदर संघाच्या वाट्याला प्रथमतः फलंदाजी आली होती आणि 43 धावा जमवलेत आणि 73 धावा जमवलेत आणि 74 धावांचं भलं मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. या 74 धावा चेसिंग कंपल्सरी असेल याच्याकडे लक्ष द्या. आर्य ओले संघाला या 74 धावा खरं तर चेस कराव्या लागतील. जिथे आपण फलंदाजी पाहिली होती एकटा प्रणव पाटील मध्याच्या आतमध्ये नडला होता, त्याला साथ दिली होती प्रतीक पाटीलनं धावा बनवल्या त्या 22 आणि 41 वर खरं तर बाद झाला होता प्रणव पाटील आणि त्यानंतर विक्रम पाटील आणि आशिष पाटील ही जोडी आपण पाहिली होती आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली 73 धावा आणि 74 धावांचं खरं तर लक्ष असेल जिंकण्यासाठी आर्या ओले संघासमोर. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाचा संघनायक आणि भूमी 11 यंगस्टार फणस डोंगरी संघाचा संघनायक. चिंद्रन संघाचा संघनायक आणि फणस डोंगरी संघाचा संघनायक आपण टॉस साठी या आणि दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू आणि 74 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करेल याच्याकडे संपूर्ण लक्ष लागले. आर्या ओले संघ आता बॅटिंग करण्यासाठी येईल. धावा कंपल्सरी चेस असेल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय बापदेव क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडल पाली खुर्द आयोजित स्पर्धा स्वर्गीय नामाभाऊ पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024 आणि 25 ही शानदार स्पर्धा सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यानंतर येथील आमच्या अमित पाजी दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू आणि 74 धावांचं लक्ष घेऊन उतरेल आर्या ओळे संघ. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. हॅलो. रोशन साई स्पोर्ट चिंद्र संघाचा संघनायक आलाय. फणस डोंगरी संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. तीस चेंडू आणि 74 धावांचं लक्ष आता पार करावं लागेल आर्या ओळे संघाला. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. अमित म्हात्रे सर आपण संपर्क करा. भूमी 11 फणस डोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. मी विनंती करेन आमच्या 40+ जबरदस्त खेळाडू दीपकभाई शेळके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कॉइन ठीक आहे. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा भूमी 11 फणस डोंगरी. टॉस का बॉस. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ टॉस जिंकलाय. तीस चेंडू मध्ये खरं तर एकूण 74 धावांचं लक्ष. पहिला गोलंदाज पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा हा प्रयत्न होता गोलंदाजांचा आणि त्या ठिकाणी आपण पहिला डॉट चेंडूची
सांगता आपण पाहतोय जिथे रोहिंज संघ आता क्षेत्ररक्षण करेल. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी दाखवली होत्या आणि एकूण 73 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि 74 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय आर्या ओळे संघ. लेफ्ट आर्म गोलंदाज व्हेरिएशन दाखवलंय. हाय चेंडू डॉट प्रेशर आणण्याचं काम केलंय आर्या ओळे संघावर. खरं तर 2 सलग डॉट चेंडू आपण पाहिले. जबरदस्त प्रथम पाटील डावखरेताचा गोलंदाज म्हटला की त्याची एक नॅचरल शैली असते. त्याचा चेंडू नेहमी स्विंग होताना आपण पाहतोय आणि त्या तशाच प्रकारच्या ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडले गेले त्यांचं सुद्धा आपण करूया. हवेमध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये लागलेली रेस करता आपण पाहतोय आणि या चेंडूवर खरं तर मिळतील एकूण 2 धावा. 2 धाव्यानं संघाचं अकाउंट वैयक्तिक अकाउंट ओपन होत असताना आपण पाहतोय. अश्विन पाटील आणि सागर गायकवाड यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामी देण्यासाठी गेलेत. डावाला सुरुवात करणं कारण जशाच तसं उत्तर आता द्यावं लागेल कारण पहिल्या षटक आपण पाहिलं होतं पूर्वार्धामध्ये 24 धावा कुठल्या होत्या रोहिंजन संघानं आणि त्याच प्रकारे उत्तर द्यावं लागेल. बॅटची इनसाइड एज आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये पहिला धक्का लागेल अश्विन पाटीलच्या स्वरूपामध्ये. पहिला गडी इथे गारद होईल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. दोन धावा आणि 1 सफलता आपण पाहतोय. प्रथम पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय ज्याच्यावर पहिल्या षटकाची खरं तर जबाबदारी टाकली आहे संघनायकानं आणि ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पार पडतोय. खरं तर दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये की मी कुठल्या दर्जाचा गोलंदाज आहे. खरं तर ज्या दिवशी तुमच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं येतं त्या दिवशी रुसायचं नाही थकायचं नाही आणि ते जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये करून दाखवायचा आणि संघनायकांना टाकलेला विश्वास आज त्या संघा विश्वासाला पात्र ठरावं लागेल. गोलंदाज प्रथम पुन्हा एकदा प्रसाद गायकवाड यांना आपण पाहतोय. आल्या मात्र बॅटचा तडाखा दाखवत आहेत. चेंडू जाईल सीमा पार चौकार. 4 धावा आल्या आणि या 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 6 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. खरं तर धावफलकावर चांगली सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. 3ऱ्या क्रमांकावर आलेत प्रसाद गायकवाड. एक चौकाराच्या मदतीने खेळतायत. पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. बॅटची त्या ठिकाणी इनसाइड एज आपण पाहिली. षटक होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती या चेंडूवर शेवटच्या आला चौकार आणि या 4 धाव्याच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय एकूण 10 या धावसंख्येवर. सेकंड ओव्हर इज प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 प्रणव पाटीलला आपण पाहू शकाल. ज्या प्रणव पाटीलनं खरं तर मैदानामध्ये हाहाकार माजवला होता फलंदाजी करीत असताना. 41 धावा ज्यांना कुठल्या होत्या आता गोलंदाजीच्या मार्कवर आलाय. षटक क्रमांक 2 आउटसाइड ऑप्शन करण्याचा प्रयत्न. लोअर फुलटा चेंडू डीपमध्ये प्रोटेक्शन चेंडूला मिळेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. 11 धावा आपण पाहतोय. खरं तर धावफलकावर प्रणव पाटील दुसरं षटक घेऊन आला. क्षेत्ररक्षणाचा आपण विचार जर केला तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल वायडी स्ट्रॉंग ऑन. त्यानंतर
लॉंग ऑनला जसा चेंडू आला लेग साईडला आणि त्या साईडला मात्र भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल. सीमापार मिळतील 4 चौकार. अशा फटक्यांची नितांत गरज असेल कारण प्रसाद गायकवाड यांना आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकावर आलेत आणि 3 चौकारांची हॅट्रिक खरं तर पूर्ण केली आहे. अशा फटक्यांची नितांत गरज असेल. 74 धावा तुम्हाला खरं तर इथून चीज करायचं. 74 धावांचा पल्ला तुम्हाला पार करायचा आहे आणि अशा फटक्यांची नितांत गरज असेल कारण अश्विन पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे प्रसाद गायकवाड. चांगला फटका त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि अखेरता प्रसाद गायकवाड यांचा पकडलेला झेल आणि फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक दुसरा लागेल आर्या ओवळे संघाला. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचेल 15 या धाव संख्येवर. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवर. जिथे फलंदाज बाद झाले ते प्रसाद गायकवाड. अमित मुंगाजी आलेत नवीन फलंदाज. आउटसाइड ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जातो. पंचांना दर्शक हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव देऊन जाईल वाईटच्या स्वरूपामध्ये. एका धावेने संघ पुढे सरकेल 18 या धावसंख्येवर. 18 धावा आपण पाहतो. धावफलकावर षटक क्रमांक दुसरं प्रणव पाटीलचं. आता या चेंडूवर आपण पाहिली तर मागच्या चेंडूवर एक विकेट आली होती. त्यानंतर हा चेंडू अवांतर फेकला. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला आणि या खोदून काढला चेंडूला हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालाय डीप लॉंग ऑफ मध्ये. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमापार. अंपायर कॉल इज अ 4 रन. या 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. प्रणव पुन्हा एकदा सज्ज होईल. वेगवान गोलंदाज. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड कॉल. एक अतिरिक्त खरं तर त्या ठिकाणी धाव जमा केली जाईल. खात्यामध्ये जमा होईल बिना मेहनती धाव आर्या ओवळे संघाच्या. 23 धावा धावफलकावर आपण पाहतो. या षटकाचा आपण विचार केला तर 2 वाईट चेंडू जरूर फेकलेत. एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. चांगलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय प्रणव पाटीलला. आउटसाइड ऑफ स्टंप आणि पंचांचं बोट आकाशाकडे आहे. गरज होती का धाव घेण्याची आणि फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागेल आर्या ओवळे संघाला. फलंदाज आपण पाहिला तर सागर गायकवाड झालाय बाद. सलामीची जोडी आणि त्यानंतर प्रसाद गायकवाड हे 3 फलंदाज बाद झालेत. 3 फलंदाज बाद असताना संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल एकूण 23 या धाव संख्येवर. प्रणव पाटील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. खरं तर ऑलराऊंडर भूमिका त्याची आपण पाहिली आहे. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता. षटक होईल समाप्त. षटक क्रमांक दुसरे झाले समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 फलंदाज बाद असताना आर्या ओवळे संघ जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक तिसरा आपण पाहू शकाल. प्रथम घरत
प्रथम घरातला आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 3. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मनसुबा होता मोठा फटका खेळण्याचा, स्वतःसाठी जागा खरं तर त्या ठिकाणी बनवली होती की मिडविकेटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळला जाईल. त्यानंतर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रथम घराची. या चेंडूवर एक धाव, एका धाव्याने संघ पुढे सरकेल. खरं तर 24 या धावसंख्येवर. आता मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय. स्लॉट मध्ये चेंडू तुम्ही फेकू शकत नाही आहे आणि हा चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 30. या षटकाराने कुठेतरी प्रेशर आलं तर अमित मुंगाजींच्या बॅटमधून बॅटची इनसाइड एज आणि फलंदाज होईल बाद. प्रथम घरातला मिळालेली सफलता, जो फलंदाज आक्रमक बनला होता अमित मुंगाजी. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आणि तो फलंदाज मैदानाच्या बाहेर. एकूण धावसंख्या 30. नवीन बॅट्समन आपण पाहतोय राजेंद्र मुंगाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मी तर म्हणेन आर्या ओळे संघ कुठेतरी संकटात सापडलाय आणि या संकटातून खरं तर एखाद्या फलंदाजाला बाहेर काढावं लागेल. आपल्या संघाला संकट मोचक फलंदाजी करावी लागेल. असं म्हणतात की लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हवा में ताश का महल बनाया नहीं जाता, कांच के खिलौने हवा में उड़ाए नहीं जाते. ओ जबरदस्त गोलंदाजी, नाइस बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग, डॉट बॉल. प्रथम घरातला आपण पाहतोय पहिला चेंडू त्याच्यावर आली एक धाव, त्यानंतर आली एक विकेट. हा चेंडू डॉट म्हणजे सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. खरं तर रोहिंजन संघाचं पारडं थोडं जड झालंय या सामन्यामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक दूरवर तैनात. विक्रमला आपण पाहतोय चांगली क्षेत्ररक्षण, थोडी मिसफिल्ड पाहायला मिळाली, याचा फायदा उचलला. सिंगल डबल न खरं तर काम बनणार नाही आर्या ओले संघाचं, हाडामारी करावी लागेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. तिसरं षटक मार्गसह प्रथम घरात चांगली गोलंदाजी, टिचून मारा, भेदक मारा. प्रत्येक गोलंदाजानं खरं तर आपली जबाबदारी ओळखली आणि तशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवलाय. गोलंदाजीच्या मार्कवर येईल आशिष पाटील. आपण पाहू शकाल 12 चेंडूमध्ये अजून 42 धावांचं अंतर खरं तर कापायचं आहे आर्या ओळे संघाला. सामना खरं तर अजून संपलेला नाही आहे, कारण दोन्ही संघ तितके ताकदवर. आडव्या बॅट केलेला फटका आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेनं. या चेंडूवर मिळतील एकूण 2 धावा, 34 धावा धावफलकावर. येणारे 11 चेंडू आणि 40 धावांची अजूनही गरज. या षटकामध्ये खरं तर धावा बनवाव्या लागतील. फलंदाजी करत असताना आर्या ओळे संघाला मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. 40 धावा कंपल्सरी चेसिंग आहेत. या 40 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. आखू टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःसाठी खरं तर थोडे शप्पल झाले ते फलंदाज. 10 चेंडू आणि 40 धावांची गरज. आता थोडं अवघड झालंय आर्या ओळे संघासमोर, कारण क्रिकेट शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल, सामन्याचं भविष्य कोणीही सांगू शकत नाही.
आपटलेला चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल आर्या ओळे संघाला. 9 चेंडू आणि 40 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. नऊ चेंडू आणि 40 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. संघाची एकूण धावसंख्या आर्यावळी संघ मित्र म्हणेन 34 या धावसंख्येवर एकूण 5 फलंदाज गमावलेत. फलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये 40 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. समाधानला आपण पाहू शकाल. समाधान गायकवाड, एक समाधान गायकवाड आऊट बाद झाला आणि त्यानंतर दुसरा समाधान गायकवाड बाजाच्या हातमध्ये दाखल झालाय. आता एखाद्या फलंदाजाला जबाबदारी उचलावी लागेल, सामन्याचं चित्र पालटावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, कंबर कसावी लागेल, मेहनत करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे आणि पकडला झेल. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक हा दुसरा लागलेला धक्का पूर्णपणे मित्र म्हणेन सामन्यावर पकड निर्माण केली जयदुर्गा रोहिंजन संघानं. आपली गोलंदाजीची ताकद खरं तर या सामन्यामध्ये दाखवली. 8 चेंडूमध्ये 40 धावांचं अजूनही लक्ष्य पार करायचं आहे आर्या ओवळे संघाला. आणि आता 40 धावा बनवेल कोण हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण एकूण 6 फलंदाज बाद झालेत. म्हणजे अर्धीच सेना तंबूच्या आश्रयाला गेली आहे. यानंतर आपण पाहू शकाल फणस डोंगरी आणि छिंद्रन या दोन संघामध्ये बिग फाईट सामना. दोन्ही संघ रेडी राहा, याच्याकडे लक्ष असू द्या. जसं सामना संपेल आपण दोन्ही संघानं रेडी राहायचंय. आठ चेंडूमध्ये 40 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. मित्र म्हणेन संकटात सापडलाय आर्या ओवळे संघ. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. राकेश गायकवाड यांना आपण पाहतोय. खरं तर क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेले खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये कित्येक वर्ष ज्यानं मैदानं गाजवलेत. खरं तर क्रिकेटमध्ये कधी कुणाला तुम्ही कमी समजू नका, कारण काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणारे असतात. क्रिकेटमध्ये कोणी छोटा कोणी मोठा नसतो. आज तुम्ही हिरो बनाल तर उद्या तुम्ही झिरो बनाल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अखेरता फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुशांत पाटील त्या ठिकाणी सज्ज होता आणि तिसरा झेल त्या ठिकाणी पकडलाय. अप्रतिम झेल आणि फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक लागेल 7वा फलंदाजी करणाऱ्या आर्या ओवळे संघाला. 7 चेंडू आणि 40 धावांची गरज. गोलंदाज प्रतीक पाटीलला आपण पाहू शकाल. बॅटची इनसाइड एज आणि आणखी एक फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागेल 8वा आर्या ओवळे संघाला. पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केली आहे. विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय जयदुर्गा रोहिंजन संघ. खरं तर विजयाच्या उंबरट्यावर उभा आहे आणि एकूण 8 फलंदाज बाद झालेत आर्या ओवळे संघाच्या.
5 चेंडूमध्ये 40 धावांचं अवघड असं लक्ष राहिलंय. खरं तर सामन्यामध्ये मजा नाही आहे. सामना प्रेक्षकांना हवा असा वाटतो तसा सामना मैदानामध्ये होत नाही आहे. खरं तर रफ अँड टफ शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो, तो सामना कदाचित प्रेक्षकांना आवडतो. मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय आणि त्या ठिकाणी डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फक्त धाव मिळेल सिंगल डबलनं खरं तर काम बनणार नाही आहे तुमचं. 3 मध्ये 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 3 चेंडूमध्ये 39 धावा बनताना आपण पाहिल्या नाही आहे. 3 षटकार जरी आल्या तरी 39 धावा बनणार नाही. आणि हा चेंडू जाईल डीप थंडमॅनला. चौकार. 4 धावा. धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 35 धावांची गरज. अजूनही 35 धावांची गरज. 2 चेंडू 35 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे आपल्या खिशात घालतो की काय रोहिंजन संघ. हा चेंडू बंटांचं बोट आकाशाकडे. आणखी एक धक्का लागेल. धक्का क्रमांक 9. सामना मी तर म्हणेन विजयाच्या उंबरठ्यावर उभा असेल. गोलंदाजी करणारा जयदुर्गा रोहिंजन संघ. 1 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. शेवटचा 1 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. म्हणजे अर्धा पल्ला खरं तर आर्या ओले संघानं पार केला. आणि कुठेतरी एका पाठोपाठ बॅटिंग करत असताना फलंदाज बाद झाले. आणि एकही फलंदाज आपण मैदानामध्ये पाहिला नाही. एकटा प्रसाद गायकवाडला आपण पाहिलं. 1 षटकार 2 चौकार. त्याच्या बॅटमधून आणखी एक फलंदाज बाद. आणि 10 फलंदाज इथे बाद झालेत खरं तर. आणि सामना पूर्णपणे गमावला आर्यावळे संघानं आणि सामना जिंकलाय जयदुर्गा रोहिंजन संघानं. वेल प्लेट. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये आर्यावळे संघ आपण भाग घेतला. आयोजकांच्या वतीनं आपलं आभार आणि जिंकलेल्या संघांना शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर आहे नो डाऊट ज्यानं 41 धावा ठोकल्या. 15 चेंडू 41 धावा ठोकल्या. प्रणव पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. 1 विकेट सुद्धा त्याच्या नावावर.